नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली दीपशिकाला विचारत असते की अंकुश सर कुठे आहेत, ते आधी मला सांग, कुठे आहे माझा नवरा. तेव्हा दीपशिका म्हणत असते की तुझा नवरा कुठे आहे मला अजिबात माहिती नाही आहे, कळलं तुला, निघ आता इथून. तेव्हा इकडे दीपशिका जात असताना अबोली क्रिशला म्हणत असते की क्रिश, आत्ताच्या आता दीपशिकाच्या विरोधामध्ये माझी कंप्लेंट नोंदवून घे, तिने माझ्या नवऱ्याला किडनॅप करून ठेवले. तेव्हा इकडे दीपशिका म्हणते, हे काय बोलतेस तू अबोली. तेव्हा अबोली म्हणत असते की मी योग्य तेच बोलते. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की क्रिश, कारण का ज्या वेळेला मी संजीवनी साठे यांच्या घरी गेले होते तेव्हा मी दीपशिकाबरोबर अंकुश सरांना बघितलं होतं आणि त्यानंतरला अंकुश सर पूर्णपणे गायब झालेले आहेत आणि मी तेव्हापासून दीपशिकाला विचारते की अंकुश सर कुठे आहेत, तेव्हा ती मला उडवाउडवीची उत्तरं देते. मला ती नीट उत्तरसुद्धा देत नाही आहे. तेव्हा मला असं वाटते की हिनेच अंकुश सरांना कुठेतरी गायब केलेलं आहे. त्यामुळे इथे आता क्रिश म्हणत असतो, ठीक आहे अबोली, तुझ्या सांगण्यावरून मी इथे दीपशिका मॅडमच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवून घेतलेली आहे. तेव्हा क्रिश येतो आणि दीपशिकाला म्हणत असतो की अबोलीने तुमच्या विरोधात कंप्लेंट नोंदवल्यामुळे मला तुम्हाला चौकशीसाठी आता घ्यावं लागणार आहे. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की सावंत मॅडम चला, मॅडमला चौकशीसाठी घ्या, अंकुश सर कुठे आहेत ते विचारू दे. तेव्हा इथे आता दीपशिका म्हणत असते, ए क्रिश, अरे अबोलीच्या चमचा, माझ्या विरोधामध्ये पोलीस कंप्लेंट करणार का. तेव्हा इकडे तो म्हणतो, हो मी माझी ड्युटी करतोय. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, मी कोण आहे ते विसरलास का, मी इन्चार्ज आहे इथली, तुला खूपच जास्त माज आलेला दिसतोय, तुझा माज उतरवायला मला वेळ लागणार नाही. तेव्हा इकडे क्रिश म्हणत असतो की आधीच तुमच्या विरोधामध्ये कंप्लेंट आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथे ऑन ड्युटी नाही आहात. सावंत मॅडमनं काय सांगितलं, तुम्ही इथे ऑफ ड्युटी आहात, त्याच्यामुळे कामाच्या रिलेटेड मला काही विचारू नका असं तुम्ही सांगितलं होतं ना. मग आता तुम्ही इथे इन्चार्ज म्हणून नाही आलात तर तुम्ही एक सामान्य माणूस आहात, कारण तुम्ही ऑफ ड्युटी आहात. त्याच्यामुळे मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील आणि त्याचबरोबर तुम्ही माझी ऑन ड्युटी असताना जी काही इथे वर्दी पकडली, तुम्ही माझ्या वर्दीला हात घातला आहे, त्यामुळे मी तुमच्यावरती अजून इथे गुन्हा दाखल करू शकतो. तेव्हा आता चुपचाप येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. तेव्हा इकडे आता दीपशिकाला अरेस्ट करण्यापेक्षा ती स्वतःहूनच येऊन खुर्चीवरती बसलेली असते, कारण इथे क्रिश तिला चांगलं धमकावूनच म्हणालेला असतो की मी इथे ड्युटीवरती असताना, ऑन ड्युटी असताना तुम्ही माझ्या वर्दीला हात घातला आहे, त्याच्यामुळे हा खूपच मोठा गुन्हा तिच्यावरती दाखल होऊ शकतो, हे तिला माहिती असतं. तेव्हा इकडे आता क्रिश विचारतो की अंकुश सर कुठे आहेत, त्यांना तुम्ही कुठे किडनॅप करून ठेवले, नाहीतर नाईलाजाने तुम्ही जर प्रश्नांची उत्तरं नाही दिली तर नाईलाजाने मला तुम्हाला अरेस्ट करावं लागेल. तेव्हा इकडे अंकुश येतो आणि म्हणतो, त्याची काही गरज नाही आहे. तेव्हा अबोली अंकुशला बघते, खूपच जास्त खुश होते. ती धावत पळत अंकुशकडे जाते आणि म्हणते, अंकुश सर तुम्ही कुठे होतात. पण इथे अंकुश तिच्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर देत नाही आणि तो पुढे येतो आणि म्हणत असतो की क्रिश, इथे दीपशिकाने जे काही सांगितलं नाही, माझ्या सांगण्यावरून सांगितलं नाही, कारण मीच त्यांना सांगितलं होतं, कारण मी एका मिशनवरती गेलो होतो, त्या मिशनबद्दल दुसरं कुणालाही सांगायचं नव्हतं म्हणून कुणालाही सांगण्यात आलं नव्हतं. पण दीपशिका मॅडमला मीच सांगितलं होतं की मी येईपर्यंत कुणाला काही माझ्याबद्दल सांगायचं नाही आहे आणि त्या आपलं कामच करत होत्या. तेव्हा इकडे आता तू त्यांच्यावरती जी कंप्लेंट केली आहेस ती आता लवकरात लवकर मागे घे आणि अबोली, तू दीपशिकाच्या विरोधामध्ये जी कंप्लेंट केली आहेस ना ती मागे घे आणि क्रिश, तू सुद्धा दीपशिकाला काही प्रश्न विचारू नकोस, कारण या सगळ्यामध्ये तिची काही चुकी नाही आहे. मी जे सांगितलं होतं तेच दीपशिका करत होती आणि तो इथे दीपशिकाला सॉरी म्हणतो आणि थँक्यूसुद्धा म्हणतो आणि सरळ तो तिथून बाहेर पडतो. तेव्हा अबोली त्याच्या मागे धावत पळत येते आणि म्हणते, सर कुठे गेला होतात तुम्ही आणि तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहेत. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली काय करू मी तुझं, मी जेव्हापासून घरातून बाहेर पडलोय तू अशी का बघतेस, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा अबोली म्हणते, सर तुम्ही जर माझ्याशी बोलतच नाही, मला काही सांगितलं नाही, तर मला कसं काय कळणार आहे तुम्ही कुठे गेलात ते. तेव्हा इकडे दीपशिका म्हणत असते, काय रे क्रिश, माझ्यावरती तू कंप्लेंट केलीस ना, माझ्या नावाने कंप्लेंट नोंदवली आहेस इथे, ते सुद्धा त्या अबोलीच्या सांगण्यावरून. तुला माहिती आहे ना मी काय करू शकते, त्या शिवांगीबरोबर मी काय केले तुला बरोबर माहिती आहे आणि मी बदला घेतल्याशिवाय शांत बसत नाही, हे पण तुला माहिती आहे. त्या शिवांगीची अवस्था तू बघितली नाहीस का, मग तरी पण ही अशी हिंमत केलीस आणि जोपर्यंत बदला घेत नाही
तोपर्यंत दीपशिका काही विसरत नाही, ही गोष्ट लक्षात ठेव, कळलं ना? दीपशिका सगळं काही लक्षात ठेवते. तेव्हा क्रिश म्हणत असतो की मॅडम, मी माझी ड्युटी करत होतो, बरोबर की नाही? मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. आता मी माझी ड्युटी केली आहे. आता तुम्हाला जे काही करायचं आहे ते तुम्ही करा. कारण का परिणामांची भीती ज्याला वाटते, जो काहीतरी चुकीचं करतो. मी काही चुकीचं केलेलं नाही आहे. नियमात जे बसेल तेच मी केलेलं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता अबोली आणि अंकुश दोघेजण घरी आलेले असतात. कारण अबोली म्हणते की मी एकटी घरी जाणार नाही आहे. ती इथे अंकुशला म्हणते की मी तुमच्याबरोबरच येणार. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तू खूपच जास्त हट्टी झाली आहेस, आणि तिच्याबरोबर फायनली तो घरी येतो. त्याचबरोबर इथे घरी आल्या आल्या अंकुश अबोलीवरती चिडतो. तो म्हणत असतो की तू अशी का वागतेस, एवढे प्रश्न का विचारतेस, त्या दीपशिकावरती सुद्धा कंप्लेंट केलीस. त्यानंतर रमा म्हणते, अंकुश तू आलास का? तेव्हा इथे अंकुश रमाला भेटतो, खूपच जास्त खुश होतो. तेव्हा रमा म्हणत असते, काय रे आल्या आल्या बिचाऱ्या अबोलीवरती का चिडचिड करतोयस, ती तुझी किती वाट बघत होती माहिती आहे. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, रमा चिडू नाही तर काय करू, तू सांग बरं. अगं ही कशी वागते, त्या दीपशिकाच्या विरोधामध्ये कंप्लेंट नोंदवली आणि मला विचारते की मी कुठे गेलो होतो. आता मी एका गुपित मिशनवरती गेलो होतो, त्याबद्दल जर मी कुणाला काही सांगितलं नाही तर तिच्यावरती लगेच कंप्लेंट करायची का? तेव्हा इकडे आता अबोली म्हणत असते, सर मग मी काय करणार होते तुम्ही सांगा ना. तुम्ही त्या संजीवनी साठे मॅडम यांच्याकडे आला होतात, तिथेसुद्धा तुम्ही माझ्याशी नीट बोलला नाही. त्यानंतर तुम्ही गायबच झालात. मी त्यांना विचारते, त्या म्हणाल्या की अंकुश आधी माझ्याकडे आलाच नाही, नंतर त्या म्हणाल्या की आला आहे, पण तो कुठे आहे ते मला माहिती नाही. दीपशिकाला विचारलं तर दीपशिका मला उडवाउडवीची उत्तरं देते. मग मला तुमची काळजी वाटत होती. मग मी काय करणार होते तुम्हीच मला सांगा बरं. ती दीपशिका जर मला सरळ उत्तर देत नव्हती तर मी काय करणार होते. मला तुमची काळजी वाटणारच ना. एकतर तुम्ही कधी गेलात आणि किती दिवसानंतर तुम्ही परत आलात, मग मला काळजी नाही वाटणार का तुमची? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की मला कुठे माहिती होतं की तुम्ही मिशनवरती गेलात. एकदा जर मला सांगितलं असतं तर मला तुमच्या कामाचं गांभीर्य माहिती नाही आहे का? मी कुणाला जाऊन सांगणार होते? मी कुणालाच सांगितलं नसतं सर, पण तुम्ही मला काही सांगितलं नाहीत. शेवटीला फक्त एवढं सांगितलं असतं ना की माझं महत्त्वाचं काम आहे, मी जातोय, मला फोन करू नकोस, तर मी तुम्हाला फोन नसते केले. पण तुम्ही मला न सांगता निघून गेलात आणि तुमचं काही आता नाही पता नाही. ज्याला विचारते ते सरळ उत्तर देत नाही. मग मला तुमची काळजी नाही वाटणार का? तेव्हा इकडे आता रमा म्हणत असते की अंकुश, अरे तुला माहिती आहे का, तिने कालपासून तुझ्या काळजीत काही खाल्लेलं सुद्धा नाही आहे. टेन्शनमध्ये आहे ती नुसती की तू कुठे गेलास म्हणून. तुझा फोन का लागत नाही आहे, तू ड्युटीवरती का आला नाहीस. आता तिला कुठे माहिती होतं की तू कुठल्या तरी मिशनला गेलं आहेस म्हणून. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, अबोली तू कालपासून जेवली नाही आहेस? तेव्हा अबोली म्हणते, हो नाही जेवली. तेव्हा अंकुश म्हणतो, का? तेव्हा अबोली म्हणते, कारण माझं प्रेम आहे ना तुमच्यावरती, म्हणून नाही जेवले. मला काळजी वाटत होती तुमची म्हणून. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो, अबोली अगं असं काय करतेस, तू जेवून घ्यायचं ना. तेव्हा इकडे अबोली म्हणते, सर अहो कसे जेवून घेणार होते मी, कालपासून तुमचा काही पत्ता नाही आहे, तुमचा फोन लागत नाही आहे, तुम्ही मला भेटायला आला नाहीत, घरी आला नाहीत, मग मला काळजी नाही वाटणार तुमची. तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो, बरं बाबा ठीक आहे, आणि तो तिला प्रेमानेच आपल्या जवळ घेतो. तेव्हा इकडे रमा आता हसत असते दोघांनाही. तर इकडे अबोली म्हणत असते की सर सर आई. तेव्हा अंकुश म्हणत असतो, हां मग काय झालं, आई आहे तर. आई असली म्हणून काय झालं, अगं आपण नवरा बायको आहोत, आणि जर आईसमोर आपण एकमेकांना जरी ते प्रेम करतो, एकमेकांना असं प्रेमाने जवळ घेतलं, मिठी मारली, तर आईला काही राग येणार आहे का? उलट आईला आनंदच होईल ना की तिचा मुलगा आणि सून एकमेकांवरती किती प्रेम करतात हे दिसेल आईला. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली तुला असं वाटते का, म्हणजे तुझंच फक्त माझ्यावरती प्रेम आहे, तुलाच फक्त माझी काळजी आहे, आणि माझं तुझ्यावरती प्रेमच नाही आहे, मला तुझी काळजीच नाही आहे, असं वाटते का तुला? तेव्हा अबोली म्हणते, हो. तेव्हा अंकुश म्हणतो, असं अजिबात नाही आहे, डोळे बंद कर बरं, डोळे बंद कर अबोली. तेव्हा अबोली इथे डोळे बंद करते. तेव्हा लगेचच अंकुश यासाठी एक रोज आणलेलं असतं, खूपच सुंदर. तर इकडे ते फूल तो लगेच अबोलीला देतो. अबोली रमाकडे बघते आणि इथे अंकुश म्हणतो, अगं रमाकडे काय बघतेस, रमा काय तुला ओरडणार आहे की काय, घे ना तू, तुझ्यासाठीच आहे ते. तेव्हा इथे अंकुश आता अबोलीला खूपच प्रेमाने फूल देतो आणि तिला म्हणतो, प्रेमदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. कारण तेव्हाच व्हॅलेंटाईन डे असतो, त्याच्यामुळे दोघे एकमेकांना प्रेमदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देत असतात. त्याचबरोबर ते फूलसुद्धा आता अबोलीला मिळालेलं असतं. दोघेही फार आनंदी असतात, एकमेकांना शुभेच्छा देतात.
त्याचबरोबर इथे रमाला आपल्या मुलाला आणि सुनेला असं एकत्र आनंदात बघून खूपच जास्त खुशी मिळालेली असते. त्याच्यामुळे इथे आता रमा तर आनंदी असते, त्याचबरोबर तिथे मनवासुद्धा येते. मनवा म्हणत असते की वहिनी, अगं थांब थांब, सरप्राईज काय फक्त एवढंच नाही आहे. त्यानंतरला इथे अंकुश म्हणत असतो की अगदी बरोबर, एवढं सरप्राईज नाही आहे. तेव्हा इथे अबोली म्हणते की सरप्राईज, अजून काय आहे सरप्राईज? तेव्हा इकडे अंकुश म्हणत असतो की तुझ्यासाठी अजून एक सरप्राईज आहे, पण ते तुला सांगितलं जाणार नाही आहे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, सर अहो एवढं सगळं करायची काय गरज आहे? अजून काय सरप्राईज आहे सांग बरं. तेव्हा मनवा म्हणते, नाही आता सांगितलं जाणार नाही आहे. दादा तू वहिनीवरती लक्ष ठेवा, आम्ही दोघीजणी तयारी करतो. तेव्हा इकडे आता मनवा आणि रमा दोघीजणी रूममध्ये तयारी करायला जातात. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की मनवा, व्यवस्थित तयारी झाली पाहिजे हां. तेव्हा मनवा म्हणते, दादा काही काळजीच करू नको. तेव्हा अबोली म्हणते, सर हे सगळं काय आहे, कशाला करताय तुम्ही एवढं सगळं? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं असं काय करतेस, किती दिवसानंतर मी परत आलो आहे, बरोबर की नाही? आणि आजचा दिवससुद्धा किती स्पेशल आहे बघ, मग आजचा दिवस आपल्याला सेलिब्रेट करायला नको का? तेव्हा अबोली म्हणते, पण सर आधी मला दाखवा बरं, दाखवा काय सरप्राईज आहे ते मला बघायचं आहे. तेव्हा अंकुश म्हणतो, अजिबात नाही, अजिबात तू बघायचं नाही आहे काय सरप्राईज आहे ते, तुला आत्ताच सांगितलं जाणार नाही आहे, तुला नंतर कळेलच, तेव्हा तू बघ आणि सांग की तुला सरप्राईज आवडलं की नाही ते. तेव्हा इकडे आता सगळी तयारी करून झालेली असते. तेव्हा मनवा म्हणते, दादा सगळी तयारी झाली आहे, तू जसं म्हणाला होतास तशी सगळी तयारी करून ठेवली आहे. बरं आता मी आणि मावशी आम्ही दोघेजणं जातो, आमच्या दोघींची इथे काही आता गरज नाही आहे, बरोबर की नाही? तेव्हा इकडे रमा म्हणत असते की हो मनवा, चल आपण दोघेजणं जाऊया, त्या दोघांना आता राहू दे इथे. तेव्हा अंकुश म्हणतो, बरं बरं ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला दोघींना उशीर होतो आहे, तुम्ही गेलात तरी चालेल. तेव्हा इकडे मनवा आणि इथे रमा दोघीजणी आता रूममधून बाहेर गेलेले असतात. अंकुशनेच त्या दोघींना बाहेर जायला सांगितलेलं असतं. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर हे काय आहे, तुम्ही आई आणि मनवा यांना जायला का सांगितलं? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली डोळे बंद कर, डोळे उघडू नको, जेव्हा मी सांगेन तेव्हाच डोळे उघड. तेव्हा अबोली म्हणते, सर काय केलं आहे तुम्ही, काय सरप्राईज आहे? तर इकडे आता व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने अंकुशने अबोलीसाठी इथे केकसुद्धा मागवलेला असतो. केकसुद्धा इथे आणण्यात आणलेला असतो, रूम सजवलेली असते, सगळीकडे इथे कॅन्डल लावलेले असतात. तेव्हा इथे अबोली म्हणते, सर हे सगळं कशासाठी, काय एवढं केलं? तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली अगं का केलं आहे म्हणजे काय, तुझ्यासाठी केलं आहे हे सगळं. मी किती दिवसानंतर परत आलो आहे, तुला माहिती आहे मी तिकडे तुला किती मिस केलं, मी तिकडे तुला मिस केलं, तू इकडे मला मिस केलंस, बरोबर की नाही? तेव्हा अबोली म्हणते, अगदी बरोबर. तेव्हा इकडे आता अंकुश म्हणत असतो, मग आता जर मी परत आलो आहे आणि योगायोगाने आज व्हॅलेंटाईन डे आहे, मग आपल्याला तो सेलिब्रेट करायला नको का? आपण दोघेजणं आपला व्हॅलेंटाईन डे इथे आता सेलिब्रेट करणार आहोत. आपण दोघेजणं कितीतरी दिवसानंतर परत आलो आहे, त्याच्यामुळे तुला सरप्राईज तर द्यायलाच हवं होतं. तेव्हा इकडे बस अबोली. आणि अंकुश आता अबोलीला खुर्चीवरती बसवतो आणि त्याने तिच्यासाठी अजून एक गिफ्ट आणलेलं असतं. त्याने तिच्यासाठी इथे आता चेन आणलेली असते. तर ती चेन आता तो आपल्या हाताने अबोलीच्या गळ्यामध्ये घालतो. तर इकडे त्याच्यामध्ये एक पेंडंटसुद्धा असतो छोटासा, आणि ती चेन आता अंकुशने जी आणलेली असते ती स्वतःच्या हाताने अबोलीच्या गळ्यामध्ये घालतो. अबोलीला ती खूपच जास्त आवडते, ती चेन अबोलीला खूपच जास्त आवडते, तिला ते स्पेशल वाटते. तेव्हा अंकुशने ती गळ्यामध्ये घातल्यानंतर इथे आता खूप सुंदर असा केक आणलेला असतो. त्या केकच्या आजूबाजूला जी सजावट केलेली असते तीसुद्धा अबोलीला खूपच जास्त आवडते. जेव्हा इथे अंकुश तिच्या गळ्यामध्ये ती चेन घालतो तेव्हा अंकुश तिच्याकडे बघतो आणि तिला म्हणतो, खूप छान दिसते, खूप सुंदर दिसते तुला. तेव्हा अबोली खूपच जास्त खुश होते. अंकुशने आधी तिच्यावरती जरी तो रागवला असला, त्यासाठी थोडासा रूढ बोलला असला, तरीसुद्धा इथे त्याने सगळं काही आता व्यवस्थित केलेलं असतं. तिला स्पेशल एकदम फील करून दिलेलं असतं. त्यामुळे इथे अबोलीलासुद्धा आनंद होतो की इथे अंकुश आला आणि त्याने तिला एवढं छान आणि मस्त सरप्राईजसुद्धा दिलं. त्यानंतर इकडे दोघेजणं आनंदी होतात, एकमेकांना मिठी मारतात. खूप दिवसानंतर अंकुश परत आलेला असतो. अबोलीला भेटून त्यालासुद्धा छानच वाटतो. तर इकडे अंकुश आणि अबोली दोघेजण एकत्र असतात, एकमेकांना डोळे भरून बघत असतात, प्रेमाने बघत असतात. तर इकडे व्हॅलेंटाईन डे दोघांनी एकमेकांबरोबर खूपच जास्त छान पद्धतीने आनंदाने साजरा केलेला असतो. अबोली अंकुश जेव्हा एकमेकांच्या बरोबर असतात, एकमेकांबरोबर वेळ घालवत असतात, आनंदी असतात, तेव्हा एक माणूस जो
पिवळ्या कोटातला जो माणूस आहे, जो इथे तोंडाला मास्क लावून अबोलीवरती त्याने 2-3 वेळा जो अटॅक केलेला असतो, तो माणूससुद्धा तिथेच खिडकीमधून चोरून चोरून अबोली आणि अंकुशला बघत असतो. तेव्हा इकडे त्याच्या तोंडाला मास्क असतो आणि त्याच्यावरती इथे पुसटलेलं कुंकू, मुंडावळ्या, नथ, हे सगळं काही लिपस्टिक, हे सगळं त्या मास्कला वरती लावलेलं असतं आणि त्यानंतरला तो घातलेला कोट, हे सगळं घालून तो व्यक्ती अबोली आणि अंकुश यांच्याकडे बघत असतो आणि नंतरला तो नाहीसा होतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे सकाळ सकाळ अबोली आता अंकुशला चहा देते. त्यानंतर राघू तिथे येते आणि म्हणते, आई अगं माझं पार्सल कुठे आहे गं? माझं पार्सल घेतलेस का? जर घेतलं असेल तर नीट ठेवत जा ना, कुठेही का ठेवता तुम्ही? मी महत्त्वाची गोष्ट मागवली होती. त्यानंतरला इकडे आता राघू अंकुशला आवाजसुद्धा देत नाही. ती इकडे रमावरतीच रागवते. ती म्हणते, तुला नीट ठेवता येत नाही का? तेव्हा अंकुश म्हणतो की राघू, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. हे बघ राघू, मी चाळीमध्ये नसताना इथे जे काही घडलं ते सगळं अबोलीने माझ्या कानावरती टाकलंय. जर रमाला काही झालं असतं तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये जर रमाला काही झालं असतं ना, तर राघू तुला कधीच माफ नसतं केलं. तेव्हा इथे राघू म्हणते, हां पण काही झालं तर नाही ना? काय गं वहिनी, तू पण लगेच इथे चुगली केलीस दादाबरोबर. तुला पण थांबवलं नाही का थोडा वेळ? तेव्हा इकडे अबोली म्हणत असते की हे बघ राघू, जे काही घडलं ते फक्त मी अंकुश सरांच्या कानावरती टाकलं. मी काही चुगली वगैरे केलेली नाही आहे. त्यानंतरला इकडे आता अंकुश म्हणत असतो की राघू, 1 मिनिट, अबोलीजवळ या भाषेत बोलू नकोस, कळलं ना तुला? जर त्या सगळ्यामध्ये रमाला काही झालं असतं, हे मी तुला विचारतोय ना, मग माझ्याशी बोलतो. तेव्हा इकडे राघू म्हणते, दादा मलासुद्धा आईची काळजी आहे आणि आईला त्या सगळ्यात काही झालं तर नाही आहे ना? आई ठणठणीत आहे ना तुमच्यासमोर, दिसते ना ती तुम्हाला? त्यानंतरला इकडे आता अबोली म्हणत असते, राघू तू शांत हो. अंकुश म्हणतो की हे बघ, अबोलीजवळ या भाषेत बोलायचं नाही, कळलं ना तुला? ती नीट बोलते ना, नीट तिच्याशी बोलायचं, जास्त आगाऊपणा करायचं नाही, असं अंकुश आता राघूला म्हणतो. राघू रागावूनच तिथे निघून जाते. तेव्हा इथे अंकुश म्हणत असतो की मला तुम्हाला सगळ्यांना एक आनंदाची बातमी सांगायची आहे. ती म्हणजे अशी की माझी मुंबईमध्ये पुन्हा बदली झालेली आहे. तेव्हा इथे सगळ्यांना खूप आनंद होतो. रमा म्हणत असते, म्हणजे तुझ्याच पोलीस स्टेशनला झाले की दुसरीकडे कुठे झाले? तेव्हा अंकुश म्हणतो, नाही माझ्याच पोलीस स्टेशनला झाले. म्हणजे आता ही जी नवीन केस आहे ना, त्याच्यावरती इन्चार्ज म्हणून माझी नेमणूक करण्यात आली. अबोलीने तसा अर्ज केला होता ना, मग अबोलीने अर्ज केला होता, त्यामुळेच कोर्टाने त्याची दखल घेतली आणि पुन्हा माझी इथे आता इन्चार्ज म्हणून नियुक्ती करण्यात आली, असं इथे आता अंकुश म्हणत असतो. तेव्हा रमाला, अबोलीला, मनवाला खूपच जास्त आनंद होतो. रमा म्हणते, जा अबोली, अंकुश तुम्ही जा आणि आपल्या चाळीतल्या गणपतीचा आशीर्वाद घ्या. त्यांच्या आशीर्वादानेच हे सगळं झाले. तेव्हा इथे अबोली आणि अंकुश दोघेजणं आता चाळीतल्या गणपतीचा आशीर्वाद घेतात. तेव्हा अंकुश म्हणतो, अबोली मला जरा तुझ्याशी बोलायचं होतं. तेव्हा अबोली म्हणते, बोला ना अंकुश सर. तेव्हा अंकुश म्हणत असतो की अबोली, तुला असं वाटतंय की ही शिवांगी गुन्हेगार नाही आहे, पण मी तुला खरं सांगतोय की शिवांगीच गुन्हेगार आहे. मी संजीवनी साठे यांना ही केस घ्यायला का सांगितले तुला माहिती आहे? कारण त्या खूपच जास्त हुशार वकील आहेत आणि तू शिवांगीची केस घेतल्यानंतर मी काय करणार होतो? हे बघ, 8 मिनिटामध्ये माणूस किती आणि काय काय बदलणार. तुला माहिती आहे ना, शिवांगी त्या रूममध्ये गेल्यानंतर तुम्ही लगेचच तो दरवाजा तोडून आतमध्ये गेलात. 8 मिनिटाचा फक्त कालावधी होता आणि त्याच्यामध्ये तो सिरियल किलर शिवांगीला तिथे घेऊन जाईल, तिला बेशुद्ध करेल, तिला ते वाघाचे कपडे घालेल, तो स्वतः पळून जाईल, नंतर शिवांगी पळून जाईल. 8 मिनिटामध्ये हे सगळं काही शक्य होणार आहे का? म्हणून मला असं वाटतं आहे की शिवांगी खरोखर गुन्हेगार आहे. तेव्हा तू तिची काही केसही घेऊ नकोस, तू तिची केस सोडून दे. तेव्हा इकडे अबोली म्हणत असते, नाही सर, तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे. शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे सर. मला असं वाटतं आहे की हे बघा, मला जे काही सिद्ध करायचं आहे मी कोर्टात ते सिद्ध केलं आहे. अंकुश म्हणतो, हो मी बघितलं आहे ते, पण म्हणून मला वाटतं आहे की तू चुकीच्या मुलीची इथे आता केस लढू नकोस, कारण का मला असं वाटतं खरंच ती शिवांगीच आहे, तिने हे सगळे गुन्हे केलेत. तेव्हा इथे अबोली म्हणत असते, नाही सर, हे बघा, मला जे काही सिद्ध करायचं आहे मी कोर्टात सिद्ध करेन, तेव्हा तुम्हाला कळेल की शिवांगी खरी गुन्हेगार नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे अबोली, त्याचबरोबर मनवा, दीपशिका आणि शिवांगी चौघीजणे आलेले असतात. अबोली म्हणत असते की समृद्धीलासुद्धा सिरियल किलरने याच रूममध्ये मारलं होतं
आणि तो आता पुन्हा सिरियल किलर एका दुसऱ्या नवरी मुलीला मारतोय. त्याच्यामुळे आता आपल्याला दरवाजा तोडून आतमध्ये जावंच लागेल. तेव्हा अबोली आल्यानंतर सिरियल किलरला म्हणत असते की आता तुझ्या पापाचा घडा भरला, आता हा मास्क बाजूला कर आणि तुझा चेहरा दाखव, सोडणार नाही तुला. तेव्हा इकडे आता चेहरा दाखवल्यानंतर तो दुसरा तिसरा कोणी नसून अंकुश शिंदे असतो. तेव्हा अबोली म्हणत असते की अंकुश सर तुम्ही इथे. तेव्हा अंकुश म्हणतो हो मी इथे. कधी कधी सत्य शोधण्यासाठी असत्याचा मार्ग निवडावा लागतो अबोली, असं अंकुश आता अबोलीला म्हणतो. तेव्हा तिला फारच आश्चर्य वाटतं.